या पद्धतीचा साधा आणि सोपा आणि सरळ समजेल सर्वसामान्यांना असा विकास आम्ही होताना बघितलेला आहे। आणि या 10 वर्षाच्या सुवर्ण काळाचे साक्षीदार आम्ही आहोत। लोकांच्या खिशाला जी कात्री बसते जो शास्ती कर आता दादांनी मांडला, आता सोसायटी फेडरेशन हे खूप मोठं चांगलं फोरम आमच्या सर्वांच्या न्याय हक्कासाठी काम करतं। पहिली गोष्ट, आम्ही व्यक्तिशः मतदान करतो, विकासाला मतदान करतो, आम्ही त्या विजनला मतदान करतो। परंतु विकास ज्यांना कळला नाही त्या लोकांना मी सांगू इच्छितो, लोकसंख्या वाढून देखील कचऱ्यासाठी कमी करण्याचं काम ह्या विकास पुरुषांनी केलं। माझा जो टॅक्स जातोय सर, त्या टॅक्सचा पूर्ण मोबदला मला मिळतोय। नमस्कार, मी भाऊसाहेब कोकाटे। आज आपण चिखली येथे वास्तव्यास असणारे मूळतः चाळीसगाव, जिल्हा जळगाव या ठिकाणावरून आपल्या आयुष्याची स्वप्न पाहत या पिंपरी चिंचवडच्या भोसरी विधानसभा मतदारसंघामधील चिखली येथे वास्तव्यास असणारे सन्माननीय दीपकजी निकम साहेब यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत। आज आपल्या समवेत ते आहेत। निकम साहेब नमस्कार। निकम साहेब, मला एक सांगा, साधारण किती वर्षापासून आपण या चिखली गावामध्ये वास्तव्यास आहात? सर, मी सन 2013 पासून इकडे राहतोय। आता जवळपास मला 11 ते 12 वर्ष या पिंपरी चिंचवड शहरात झालेत। अगोदर मी भाड्याच्या घरात माझ्या आयुष्याची सुरुवात केली। आज माझं स्वतःचं घर आहे आणि मला गर्व आहे की मी भोसरी विधानसभा मतदारसंघात आणि पिंपरी चिंचवड सारख्या मोठ्या ठिकाणी घर घेऊ शकलो। झालेला बऱ्याच गोष्टींचा बदल मी बघितला। ऍक्च्युली आम्ही बाहेर दुसरीकडे शिफ्ट होण्याचा विचार करत होतो, परंतु इथली रुरल डेव्हलपमेंट आणि बाकीच्या सर्व गोष्टी बघता आणि इथल्या MIDCचा टच, बाकीच्या गोष्टी, दळणवळणाची साधनं, शैक्षणिक संकुल आणि इतर गोष्टी बघता आम्ही दोघं पती पत्नींनी असा निर्णय घेतला की आपल्याला लॉंग टाइम वास्तव्यासाठी ही जागा आणि ही नगरपालिका हे क्षेत्र उपयुक्त ठरेल। निकम साहेब, तुम्ही इथं राहायला समाधानी आहात? तुम्ही 2013 पासून म्हणजे 12-13 पासून इथं राहता। 12-13 पासून इथं तुम्ही वास्तव्यास आल्यानंतर इथं अनेक प्रकारचे बदल झाले, याचे तुम्ही साक्षीदार आहात। 100% तुम्हाला इथं राहण्यात समाधान आहे, हा पहिला मुद्दा झाला। बरोबर। परंतु इथल्या विकासाच्या संदर्भामध्ये गेल्या 10-12 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये रिसेंटली 10 वर्षामध्ये जो विकास झाला तो तुम्ही पाहिलाय, तुम्ही त्या विकासाबद्दल समाधानी आहात? 100% समाधानी आहे सर। ऍक्च्युली नगरपालिकेचे जी यंत्रणा काम करते, ह्या यंत्रणेचा आणि ह्या इथल्या लोकप्रतिनिधींचा जो पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मला मिळालाय ऍक्च्युली, आणि मी सोसायटीत राहतो त्याच्यामुळे डायरेक्टली माझा कुठल्या सोसायटीत राहतो? मी भूमी सिल्वेरियो सोसायटीमध्ये सध्या वास्तव्यास आहे। परंतु या परिसरातल्या वेगवेगळ्या सोसायटीमध्ये मी एक रूम किचन पासून माझ्या आयुष्याची सुरुवात केली। आता मी माझ्या स्वतःच्या घरात राहतोय, परंतु या परिसरातल्या सर्व सोसायट्यांमध्ये जवळपास मी 10 वर्षात 5 ते 6 ठिकाणी माझं वास्तव्य केलेलं आहे पिंपरी चिंचवडमध्ये। आता सर, तुम्ही जसं विकासाचा मुद्दा घेतला त्या मुद्द्यावरून मी आपल्याला सांगू इच्छितो, आपल्या सर्व दळणवळणीचा जो रोड आहे शिव रोड, या शिव रोडला ज्यावेळेस आज आपण जातो तर ती डेव्हलपमेंट बघितल्यावर आपल्याला कळते की हा रस्ता किती दळणवळणीचा केलेला आहे, सुसज्ज केलेला आहे। पॉप्युलेशनमुळे सध्या तिथे ट्रॅफिकची समस्या आहे, पण त्यावर जे कामं चाललेत ते पण आम्ही डोळ्याने बघतोय। म्हणजे हा सूर्य आणि हा जयद्रथ, या गोष्टी प्रत्यक्ष याची डोळा साक्षीदार आम्ही आहोत। आम्ही ही डेव्हलपमेंट बघितलेली आहे। पूर्वी त्या ठिकाणी यायला रस्ता देखील नव्हता, आम्हाला लांब न फिरून यावं लागायचं। त्या रस्त्यावरून येताना अनेक ठिकाणी अडचणी यायच्या, कार्स पंक्चर व्हायच्या, खड्डे असायचे। दवाखान्यात जर एखादं पेशंट यायचं म्हटलं तर आम्हाला रस्ता बदलून हायवेने जावं लागायचं। या पद्धतीचा साधा आणि सोपा आणि सरळ समजेल सर्वसामान्यांना असा विकास आम्ही होताना बघितलेला आहे। आणि या 10 वर्षाच्या सुवर्ण काळाचे साक्षीदार आम्ही आहोत। आणि याचं ट्रूथ सांगायचं झालं तर आज सोसायटीतल्या फ्लॅटधारकांची जी संख्या वाढली, या संख्येच आपल्याला विकास सांगेल। जसे की 2013-14 साली अनेक ऑपॉर्च्युनिटी बाहेरच्या येऊन देखील आमच्या सारख्या लोकांनी जास्त पैशांच्या मागे न लागता इथल्या डेव्हलपमेंटवर विश्वास ठेवून या ठिकाणी गुंतवणूक केली आहे। हेच आमच्या विकासाचे एक साक्षीदार आहे। मला एक सांगा, गेल्या 10 वर्षामध्ये आमदार महेशदादा लांडगे यांनी समाविष्ट गावांचा विकास केला। आता आपण समाविष्ट गावांमध्ये राहणारी माणसं आहोत। तळवडे, चिखली, पिंडुळगाव, मोशी, चरोली, दिघी ही सगळी समाविष्ट गाव आहेत। या समाविष्ट गावांमध्ये राहत असताना किंवा विशेष करून आता तुम्ही ज्या चिखलीमध्ये राहता त्या चिखली गावाचा गेल्या 10 वर्षामध्ये प्रगल्भतेने विकास झालाय सर, 100% झालाय। यासाठी मी आपल्या 2 मुद्दे या ठिकाणी नमूद करू इच्छितो। आम्ही सर्वसाधारण कुटुंबातले व्यक्ती आहोत। आम्हाला महिन्याकाठी आलेल्या पगारातनं आमच्या सोसायटीचा मेंटेनन्स आणि इतर गोष्टींचा विचार करावा। आम्ही EMI भरणारे माणसं आहोत। तर या आमच्या सर्वसाधारण
लोकांच्या खिशाला जी कात्री बसते ती जो शास्तीकर आता दादांनी मांडला, हो आता सोसायटी फेडरेशन हे खूप मोठं चांगलं फोरम आमच्या सर्वांच्या न्याय हक्कासाठी काम करतं. बरोबर. या फोरमच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शक सांगवे साहेब यांनी एक मुद्दा दादांपर्यंत आमच्या छोट्या छोट्या कॉर्नर मीटिंग मध्ये पोहोचवला. तो म्हणजे शास्तीकर असेल किंवा उपयोगकर्ता शुल्क असेल, याची डायरेक्टली गोष्ट आणि व्यथा, मी व्यथाच म्हणेल याला, ही व्यथा विधानसभेपर्यंत मांडण्यासाठी माझ्यासारखा एक फ्लॅट धारक 1 BHK 2 BHK वाला कुठे जाणार आहे, परंतु ही व्यथा फेडरेशनच्या माध्यमातून विधानसभेत पोहोचवणारा जो आवाज खणखणता असेल तर ते लोकप्रिय आमदार महेशदादा लांडगे आहे. आम्ही विकासाला मतदान करतो, पहिली गोष्ट आम्ही व्यक्तिशः मतदान करतो, विकासाला मतदान करतो, आम्ही त्या विजनला मतदान करतो. ते विजन, जे स्वप्न आदरणीय दादाने 2014ला दाखवले होते ते सत्यतेत उतरले आहेत, ऑन ग्रोथ आहेत. बरोबर. मग मला एक सांगा साहेब, दादांनी व्हिजन 2020 केलं, डेफिनेटली त्याच्या माध्यमातून अनेक मुद्दे, विकासाचे मुद्दे घेतले, हे सगळे मुद्दे बऱ्यापैकी सुटले. हो, डेफिनेटली सुटले. कचरा संकलनाचा एक मोठा विषय होता. कचऱ्याचा ढिगारा वाढताना आम्ही बघितला, ज्याचे साक्षीदार आम्ही होतो. ऍक्च्युली बघायला गेलं सर, कचरा संकलनावर बऱ्याच गोष्टी आम्हाला ऐकायला मिळतात, आयदर पॉझिटिव्ह आयदर निगेटिव्ह पण असतात. परंतु मी एक गोष्ट सांगतो, 2014 पासून ते 24 पर्यंत सोसायटी धारकांची आणि फ्लॅट धारकांची वाढती संख्या आहे. संख्या जर वाढते तर कचऱ्याचा ढीग वाढला पाहिजे. परंतु विकास ज्यांना कळला नाही त्या लोकांना मी सांगू इच्छितो, लोकसंख्या वाढून देखील कचऱ्याचा ढीग कमी करण्याचं काम ह्या विकास पुरुषांनी केलं आणि हेच विजन दादांचं आहे आणि ते पूर्णत्वाच केलं. जसं तुम्ही सर प्रश्न विचारला, 2020ला जे विजन दाखवलं होतं ते 100% सत्यात उतरलेलं आहे. आणि आता देखील दादांनी जे विजन दाखवले आहेत, आम्हाला अनएक्सपेक्टेड विकास इथं झालाय. तुम्ही म्हणाल तुम्ही अनएक्सपेक्टेड कसं म्हणू शकता, तर त्याचं मी आपल्याला उदाहरण देतो सर. सिव्हिल कोर्ट आपल्याकडे आलं, त्यानंतर COEP सारखी युनिव्हर्सिटी आली. या युनिव्हर्सिटीमुळे आमचे जे फ्लॅट आम्ही 10 रुपयाला घेतले उदाहरणार्थ, त्या फ्लॅटची किंमत आज 15 ते 16 रुपयाने आहे. आणि आजूबाजूला हाकेच्या अंतरावर अशा शाळा आहेत ज्या ठिकाणी आम्ही आमच्या मुलांना पायी जाऊन चांगले शिक्षण देऊ शकतो. शैक्षणिक संकुल आणि डेव्हलपमेंट या बाबतीत आम्ही दादांच्या बाबतीत खूप खूप समाधानी आहोत. या सगळ्या कामाच्या संदर्भामध्ये, आमदार साहेबांनी केलेल्या विकास कामाच्या संदर्भामध्ये तुम्ही समाधानी आहात, सगळ्या गोष्टी आहेत. सोसायटीमध्ये राहणारे एक सोसायटीचे मेंबर म्हणून, बरोबर, सोसायटीमध्ये तुम्ही राहता, त्या सोसायटीचे मेंबर म्हणून तुम्ही सोसायटीच्या संदर्भामध्ये ज्या ज्या काही अडचणी तुम्हाला आल्या, त्या अडचणी सोडवण्यासाठी दादा तत्परतेने यायचे तुमच्याकडे? डेफिनेटली सर, मला आवर्जून या ठिकाणी सांगायला आनंद होईल. दादा इतर लोकांसाठी आमदार असतील, परंतु सोसायटी धारकांसाठी ते कस्टमर केअर आहेत. तुम्ही म्हणाल असं कसं, की आमचा सिंगल पण कॉन्टॅक्ट दादांसोबत होतो. एक वेळ सांगतो, एका सरकारी कामामुळे, जे काम दादांना आयडिया देखील नव्हती, अशा कामामुळे चुकीच्या रोडमॅपमुळे आमची पाईपलाईन फुटली होती पाण्याची आणि सोसायटीला टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली. आम्ही सोसायटी धारक म्हणून एक दिवस टँकर मागवले, दुसऱ्या दिवशी मागवले, परंतु नगरपालिकेत वारंवार सांगून देखील आमच्या कामाकडे दुर्लक्ष होत होतं, कारण की आमची आयडेंटिटी ही सर्वसामान्य आहे. बरोबर. तर आम्हाला त्यावेळेस दादांचा परिवर्तन हेल्पलाईनवरनं आम्ही मुद्दा आमचा उचलला. तो मुद्दा सांगितल्यानंतर पॅरलल त्याच दिवशी मी दादांना स्वतः फोन लावून बघितला, एक लोकप्रतिनिधी म्हणून काय मला करता येईल. दादांनी माझ्या समोर संबंधित अधिकाऱ्यांना कॉन्फरन्सला घेऊन ही समस्या मिटवली. मी फोन केला 2:10 दुसऱ्या दिवशी 10 वाजेपर्यंत आमची पाईपलाईन जोडून मला परिवर्तन हेल्पलाईनचा फीडबॅक साठी फोन आला की तुमचं काम झालं आहे का. ते उत्तर देत असताना मला नक्कीच माझ्या मनात प्राऊड फील झालं की आज मी ज्या ठिकाणी काम, माझा जो टॅक्स जातोय सर, त्या टॅक्सचा पूर्ण मोबदला मला मिळतोय आणि हे मानसिक समाधान आम्हाला. म्हणजे तुम्हाला असं सांगायचं आहे की दादा सर्वसामान्य नागरिकापासून तर उच्चभ्रू नागरिकापर्यंत, म्हणजे सर्वसामान्य माणसापासून तर उद्योगपतीपर्यंत सगळ्यांना सारखाच न्याय देण्याची भूमिका घेतली. 100% सर. आता सोसायटी धारक आहोत आम्ही, दादांनी मला माझं नाव देखील विचारलं नाही. मी फक्त सांगितलं की मी या सोसायटीतनं राहतो, या ठिकाणी माझा असा प्रॉब्लेम आहे. मी फक्त प्रभाग क्रमांक सांगितला आणि माझं काम सॉल्व्ह झालं. आता या अगोदर देखील मी काही राजकारण्यांना फोन लावले होते, तर त्यांनी मला सरळ उत्तर दिलं की त्या एरियातले नगरसेवक त्यांना कॉन्टॅक्ट करा, त्या अधिकाऱ्याला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला एक नंबर पाठवतो त्याला फोन करा. परंतु ह्या आमदार लेवलच्या माणसाने मला कुठलाही उलटा प्रश्न विचारला नाही. प्रभाग क्रमांक 2 निकम साहेब, तुम्हाला ही समस्या उद्यापर्यंत सॉल्व्ह करून मिळेल. दादांनी मला उद्या संध्याकाळपर्यंतची वेळ दिली होती, पण 10 वाजता मला परिवर्तन येईल. मी पण विसरलो होतो ऑफिसच्या गडबडीत. मला 10 वाजता फीडबॅक ज्यावेळेस मिळाला त्यावेळेस माझं काम झालेलं होतं सर. मला एक सांगा, तुम्ही खानदेशातून 40 गाव जळगाव जिल्ह्यातून आला, तिथं राहता. आता तुमचं तिथलं राहण्याचं आणि इथलं राहण्याचं हे दोन्ही अंतर या ठिकाणी जवळजवळ 400, 450, 500 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. पण तुम्हाला असं समाधान आहे का, आपण आता भोसरी विधानसभेत राहतोय म्हणजे आपल्याला एकदम
आपण 100% समाधानी आहोत? 100% समाधानी आहे. त्याचं मी तुम्हाला जरा कारण सांगतो. हम्म. एखादा व्यक्ती एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करतो EMI भरून, हम्म. जी आपली वास्तू घेतो, ही वास्तू मी 10 रुपयाला, जसं मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला आज आजूबाजूला एवढ्या डेव्हलपमेंट झाल्यामुळे माझ्या प्रॉपर्टीची ROI, रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट जी आहे ती दादांनी केलेल्या विजनमुळे डबल झालेली आहे. आत्ता जे प्रकल्प आपण बघतोय ना, ते बरोबर. अनगिनत आहेत आणि ऑन द वे आहेत. ऑन द वे इन द सेन्स ते प्रगती पथावर आहेत. बरोबर. नुसत्या घोषणा किंवा अंमलबजावणी या गोष्टींमध्ये न पडता ज्या आमच्या डोळ्याला जाता येताना COEP ची डेव्हलपमेंट दिसते, कोर्टाची डेव्हलपमेंट बरोबर. दिसते, सुधारित रस्ते दिसत आहेत, बरोबर. पाण्याची समस्या, बाकीच्या गोष्टी ज्या आपण कचरा संकलनाच्या, नगरपालिकेच्या गाड्या बरोबर. सुरुवातीला 2014च्या अगोदर किंवा त्या दरम्यान सुरुवातीला आमच्या लोकांकडनं पैसे घेत होते सर. 1000 1200 रुपये घेतल्याशिवाय गाडी येत नव्हती. आम्ही भरपूर प्रयत्न केलेत, मेल लिहिलेत, नगरपालिकेला लिहिलेत, परंतु ह्या गोष्टी हळूहळू सॉल्व्ह झाल्यात. आज आम्ही कुठलाही अतिरिक्त रुपया या सर्व यंत्रणेला देत नाही. उलट ते आम्ही जर सांगितलं तुम्ही करत नसाल तर आम्हाला दुसरे पर्याय आहेत, तर त्या लोकांना कळतं की सोसायटी फेडरेशन आहे आणि सोसायटी फेडरेशन म्हणजे दादांना सर्व गोष्टी संपूर्ण पद्धतीने विकास आणि बाकीच्या गोष्टी सांगणारं एक माध्यम आहे. त्यामुळे आमचं एक वेगळं ओळख, वेगळे महत्वाकांक्षा तयार झालेली आहे आणि म्हणून आम्ही खूप समाधानी आहोत. आम्हाला समाधान कुठल्या गोष्टीचं हे जर तुम्ही विचाराल तर मी एका वेळेस सर तुम्हाला सांगू इच्छितो. श्रीयुत आमदार महेशदादा लांडगे हे सोसायटी फेडरेशन आणि सोसायटी धारकांसाठी कस्टमर केअर सारखे काम करतात. आम्ही सांगितल्यानंतर ते आम्हाला इतर कुठे 24/7 डेफिनेटली काम करणारे व्यक्तिमत्व आमचं दादा आहे. जेव्हा आपण हे सगळं इतकं भरभरून एखाद्या लोकप्रतिनिधीबद्दल हे आपलं मनोगत व्यक्त करतात, मी दीपकजी निकम साहेब आपल्या समेत आहेत. जळगाव जिल्ह्यातील 40 गाव इथं राहणारे, परंतु वास्तव्यास इथं गेल्या 12-14 वर्षापासून इथं वास्तव्यास असणारे दादांबद्दल भरभरून बोलतात आणि त्यांनी सांगितलं की कस्टमर केअर सारखं काम दादांचं आहे की जे 24 hours by 7 days in 12 months म्हणजे 24 तास 7 दिवस 12 महिने उपलब्ध असणारा माणूस की ज्यांना साधा फोन केला तर एका फोनवरती तुम्ही कुठं राहता एवढंच सांगा, तुमचं काम स्वतः ते करतात किंवा ते परिवर्तन हेल्पलाईनच्या माध्यमातून करतात. आणि जेव्हा अशी मंडळी दादांना विकास पुरुष म्हणून संबोधतात त्यावेळेस आपण निश्चित स्वरूपात आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण ज्या गावामध्ये राहतो, आपण ज्या भागामध्ये राहतो, ज्या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये राहतो, त्या विधानसभा मतदारसंघाचा विकास निश्चित झालेला आहे. निकम साहेब, आपण इथं आलात, आमच्या बरोबर चर्चा केली, त्याबद्दल आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं आपलं मनापासून धन्यवाद.